तर काय करायला पाहिजे. तर त्यांनी सांगितलं की जेव्हा माझी भेट झाली तेव्हा सांगितलं की आता प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही मोबाईल घेता आणि गुगलवर सर्च करता. रॉंग, ही चुकीची गोष्ट आहे. तुम्ही मोबाईलवर सर्च करूच नका, तुम्ही फेस सर्च करा. त्यावेळेस पण त्यांनी श्री चैतन्य स्कूल आहे नाशिकला, तिथे 11वी 12वीसाठी या कॉलेजला यासाठी त्यांनी एक सेशन घेतलं आणि त्या सेशनमध्ये त्यांनी सांगितलं की जे कोणी असेल आपण पहिल्यांदा मोबाईल घेतो आणि सर्च करतो गुगलवर, काही असो, एखादा कोणता पॉईंट असो किंवा कोणतं शहर असो, काही असेल तर आपण त्यावेळेस चेक करतो. पण हे चुकीचं आहे. हे भाग्यराव सरांनी सांगितलं, माझ्या डोक्यात तेव्हापासून आहे. कधी आपण मोबाईल घेतला की लगेच सर्च करतो, रॉंग, चुकीचं आहे. तुम्ही पहिले शोधा त्याला, नंतर तुम्ही सर्च म्हणजे इझी झालं. आणि इझी कोणती गोष्ट होत नाही, त्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल, त्यासाठी तुम्हाला मेहनत करावं लागेल. आणि त्याच पद्धतीने तुम्ही जर मेहनत घेतली, कष्ट घेतले, तर तुमचा जे तुम्ही ज्या कारणासाठी इथं आलेले आहेत, सर्व विद्यार्थी आलेले आहेत, ते सगळं सफल होईल. आणि एक गोष्ट सांगितली त्यांनी, भागीरथ सरांनी, की तुम्हाला जे 15 ते 20 लाख डोनेशन आहे, हे डोनेशन द्यायची गरज लागणार नाही, कारण तुम्ही इथे मेहनत घेतला, तुम्ही इथं कष्ट करताय आणि त्या मेहनतीचं पण 100% तुम्हाला मिळेल. काय IITला जाईल, काय NITला जाईल, काही CET मध्ये चांगल्या गव्हर्नमेंट कॉलेजला मिळेल आणि काहीतरी शिकून जाईल. कारण इथं जर आपण बघितलं तर जे हॉस्टेल आहे किंवा टीचर्स आहे, प्रिन्सिपल आहे, डीन आहे, किंवा इथला जो परिसर आहे, हे तुम्हाला हे 2 वर्ष जर तुम्ही आयुष्याचे जर दिले तर तुमचं जीवन भरण्याचं आयुष्य सफल होईल. एवढेच बोलून मी 2 शब्द सांगतो.